डोंगरे साहेब केपी साहेबांनी स्तुती केली ती विधानसभेची पेरणी होती. 17 लाखाचा टप्पा पार करत असताना आजच्या दिवशी हा कार्यक्रम घेणं अत्यंत महत्त्वाचं होतं. कारण की ज्यांनी या मातीशी नाळ जोडली होती, ज्यांचं खऱ्या अर्थानं या कोल्हापूर जिल्ह्यातल्या लाखो शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये आर्थिक क्रांती करण्याचं काम ज्या चोयेकर साहेबांनी त्या ठिकाणी केलं, त्यांच्या पुण्यतिथी निमित्तानं हा कार्यक्रम होतोय, याचा मनस्वी आनंद आम्हा सगळ्या मंडळींना. आई, कणीदार तूप म्हणजे काय ग? कणीदार तूप म्हणजे रवाळ, अगदी घरच्या तुपासारखं. कणीदार गोकुळ तूप. ज्या कर्तृत्वान व्यक्तिमत्वानं या गोकुळचा पाया रचला, या गोकुळला खऱ्या अर्थानं जिल्ह्याच्या पुढे घेऊन जाऊन मुंबई आणि राज्यभर पोचवायचं काम केलं. आज त्यांची आठवण होत असताना, स्मरण होत असताना 17 लाखाचा टप्पा आपण पार केला, याचा आनंद आम्हा सर्वांना त्या ठिकाणी. उद्दिष्ट 20 लाखाचं आहे, तेही निश्चितपणे पूर्ण होणार, यामध्ये कुठलीही शंका नाही. आणि मग ज्या संस्था आहेत ज्यांचे सत्कार केले, सुपरवायझरांच्या पासून ते संस्थांपर्यंत ज्या ज्या लोकांनी यामध्ये योगदान दिलेलं आहे, त्यांचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन आहे. हीच रेस पुढे कायमपणे ठेवली पाहिजे. सगळ्या सुपरवायझरने आपापलं टार्गेट बघितलं पाहिजे. कारण की या दूध वाढीमध्ये आपल्या जिल्ह्यातलं दूध किती वाढलं, कर्नाटकमधलं किती वाढलं, सांगलीतलं किती वाढलं, सोलापूरमधनं किती वाढलं, या सगळ्याचा विचार करून अजून कोल्हापूरमध्ये प्रचंड असा स्कोप आपल्याला. आणि म्हणून आम्ही मागच्या वेळी सुपरवायझरांची बैठक देखील नेते म्हणून त्या ठिकाणी घेतली आणि सर्वांना विनंती केली की आता हा संघ आपल्याला चांगल्या पद्धतीनं पुढे घ्यायचा असेल तर कोल्हापुरातलं जे बाहेर जाणारं दूध आहे, आज देखील मला वाटतं 2 लाख लिटर तुंबेको कुठे आहेत, 2 लाख लिटर मला वाटलं बाहेर दूध जात असणार आपलं कोल्हापुरात. ते कसं थांबवणं आणि ते पुन्हा आपल्याकडे कसं वळवता येईल, हा प्रयत्न येणाऱ्या भविष्यकाळात महत्वाचा असणार. कारण की शेवटी मुंबईमध्ये गोकुळ म्हणलं की हॉटकेक सारखं दूध खपलं जातं. दुधाच्या विक्रीला अडचण नाही, परंतु दूध आपल्याकडे आकर्षित करणं हे एक आव्हान आपलं भविष्यकाळात त्या ठिकाणी असणार. आज अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळातनं कर्जाची व्यवस्था आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, इतर बँका असतील, सकारात्मक भूमिका घेऊन काम करतायत. याचा फायदा घेऊन पुढच्या काळामध्ये अगदी मायक्रो प्लॅनिंग करून, कारण की सुदैवानं आता केंद्र शासनानं पशुधन नावाचा, पशुधन ऍप कुठला काढलाय, भारत पशुधन नावाचा मुश्रीफ साहेब ऍप काढलाय. आणि आता खऱ्या अर्थानं सेन्सस हा आपल्या जिल्ह्यातला होईल की नेमकी जनावरं आमच्या जिल्ह्यात किती आहेत, नेमक्या म्हशी किती आहेत, नेमक्या गायी किती आहेत, आणि मग दुधाच्या उत्पादनाचा हिशोब हा भविष्यकाळात जिल्हा म्हणून आपल्याला लागणार आहे. आणि आमचा प्रयत्न आहे की पुढच्या या डाटावर जो काय आज आकडेवारी आमच्या समोर पशुधनाची येणार आहे, त्याच्यावर पुढच्या 5 वर्षाचं गणित, पुढच्या 10 वर्षाचं गणित आणि पुढच्या 15 वर्षाचं गणित या जिल्ह्याचं काय असेल दुधाच्या बाबतीत, तो आमचा प्रामुख्यानं प्रयत्न असणार. ड्राय प्रोडक्ट्सला प्राधान्य द्यायचं, बाय प्रोडक्ट जास्तीत जास्त कसे करता येतील, हा प्रयत्न आपला चालू आहे. गोकुळची सत्ता आल्यापासून कमीत कमी खर्च कसा होईल, काटकसर कशी करता येईल, ही भूमिका आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी घेतली. नवी मुंबईमध्ये जागा घेतली, त्यातून लाखो रुपयाचा फायदा गोकुळला त्या ठिकाणी झाला. उद्देश एवढाच आहे, मी नेहमी गोकुळच्या कार्यक्रमात सांगत आलोय, माणसं 100 वर्ष राहणार नाहीत, संस्था 100 वर्ष राहणार. आणि म्हणून संस्था टिकली पाहिजे ही आम्हा सगळ्या नेते मंडळींची सातत्यानं भूमिका आहे. आणि म्हणून येणाऱ्या भविष्यकाळात देखील हे उद्दिष्ट लवकर आपल्याला पूर्ण कसं करता येईल, 20 लाखाचं 25 लाखावर कसं जाता येईल, जी अपेक्षा होती पूर्वीच्या काळामध्ये की या पश्चिम महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्राचा ब्रँड गोकुळ झाला पाहिजे, ती अपेक्षा कदाचित तुमच्या आमच्या माध्यमातूनच पूर्ण होईल, हा विश्वास मला या निमित्तानं व्यक्त करायचा की महाराष्ट्राचा ब्रँड म्हणून गोकुळ आपल्याला पुढं कसा नेता येईल, यासाठी आपण प्रयत्न करणं या ठिकाणी गरजेचं आहे. कारण की मला मगाशी आबाजी सांगत होते की 1 लाखाचं कलश पूजनला
आदरणीय वसंतदादा पाटील साहेब त्यावेळी आले होते. म्हणजे 70,000 वरून 1,00,000 झालं त्यावेळी वसंतदादा आदरणीय चोयेकर साहेब त्यावेळी मला वाटते घेऊन आले होते. मला वाटते डी.वाय. पाटील साहेबांच्या वर राष्ट्रपतींना देखील त्या ठिकाणी आणण्याचं काम चोयेकर साहेबांनी त्यावेळी प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता. आणि म्हणून या देशामध्ये या राज्यामध्ये जे जे माणसं सहकार्यामध्ये येतात ती गोकुळला भेट देतात. आणि या स्पर्धेच्या युगामध्ये आपल्याला भविष्यकाळ टिकायचं असेल तर आपला ब्रँड कायमपणे टिकवण्याची जबाबदारी इथं बसणाऱ्या प्रत्येकाची, गेटवरच्या वॉचमॅन पासून ते एमडी पर्यंत सगळ्यांची जबाबदारी आहे. माझं पोट जर गोकुळवर चालत असेल तर या गोकुळची अस्मिता टिकली पाहिजे, हा गोकुळ टिकला पाहिजे, ही भूमिका आम्हाला सगळ्यांना घ्यावी लागेल. आज आम्ही नेते म्हणून या गोकुळच्या या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये वावरत असू तर आमची जबाबदारी आहे की गोकुळमध्ये चांगल्या पद्धतीने काम होईल. 4 पैसे शेतकऱ्याला जास्त कसे देता येईल. दूध दरवाढ 2 रुपये आम्ही देतो असं जाहीर केलं होतं, परंतु जास्तीचे दरवाढ देण्याचं काम गेल्या 2-2.5 वर्षामध्ये आम्ही सातत्यानं केलं. अनेक योजना आहेत ज्या लोकांच्या पर्यंत पोहोचवायचं काम त्या ठिकाणी आपण केलं. आणि चांगल्या या योजनांचा फायदा निश्चितपणे येणाऱ्या भविष्यकाळात दूध उत्पादन वाढीसाठी निश्चितपणे होईल, हा विश्वास या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. चांगलं काम डोंगळे साहेब, आबाजी असतील, सगळे संचालक मंडळ या सगळ्यांनी एकत्रितपणे हा 17 लाखाचा टप्पा पार पडत असताना प्रत्येकानं आपापल्या तालुक्यामध्ये आपापल्या विभागामध्ये अगदी नाशिक पर्यंत दौरे केले, सोलापूर पर्यंत दौरे केले, साताऱ्याचे दौरे केले, कर्नाटकचे दौरे केले अधिकाऱ्यांच्या बरोबर संचालक मंडळानं. आणि जास्तीचं दूध आमच्याकडे कसं येईल हा प्रयत्न गेल्या 2-2.5 वर्षामध्ये सातत्यानं झाला. कारण की दररोज या बातम्या येत नाहीत की कर्नाटकमध्ये संचालक आणि अधिकारी किती वेळा गेले, दररोज काय प्रयत्न करतात, ह्या बातम्या कधी पेपरमध्ये येणार नाहीत. परंतु यामध्ये परिश्रम या अधिकारी वर्गाचं, संचालक मंडळाचं प्रचंड असा आहे. आणि म्हणूनच हा 17 लाखाचा टप्पा या सगळ्यांच्या जोरावर आपण पार पाडू शकलो, याचा आनंद निश्चितपणे आहे. डोंगळे साहेबांचं अभिनंदन आहे. डोंगळे साहेब, केपी साहेबांनी स्तुती केली, ती विधानसभेची पेरणी होती. काय बाळून जाऊ नका तुम्ही. विनोदाचा भाग सोडला तरी आज ऊस दराच्या बाबतीत देशामध्ये 1 नंबरचा दर देण्याची भूमिका केपी साहेबांनी प्रामुख्याने त्या ठिकाणी घेतली. शेवटी आपण नेहमी म्हणतो की या जिल्ह्याच्या उत्पन्नामध्ये दूध आणि ऊस या 2 गोष्टीचा सिंहाचा वाटा या ठिकाणी 10 ते 12 हजार कोटीची उलाढाल या 2 व्यवसायांमधून शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये घडते. आणि म्हणून हे दोन्ही व्यवसाय चांगल्या पद्धतीने टिकवणं हे येणाऱ्या भविष्यकाळात आम्हा नेतृत्व करणाऱ्यांची जबाबदारी येणाऱ्या भविष्यकाळात निश्चितपणे असणार आहे. आणि खासदार साहेब म्हणले ते खरं आहे, आपण आल्या खासदार साहेब 150-200 लोक एक्स्ट्रा होती ती कमी केली. 20 लाखाचा टप्पा भरलेला हे आपल्याला माहित आहे. आणि म्हणून याच लोकांच्या मध्ये जास्तीत जास्त काम आपल्याला कसं करता येईल हा प्रयत्न आपला निश्चितपणे येणाऱ्या भविष्यकाळात सातत्याने असणार आहे. कारण की कॉस्ट कटिंग हा महत्वाचा विषय असणार. एका बाजूला शेतकऱ्याच्या अपेक्षा दूध दरवाढीची आहे, दुसऱ्या बाजूला उत्पादन खर्च आमचा 5 पैसे जरी कमी आला, 10 पैसे कमी आला तर तो शेतकऱ्याच्या वाटणीला जाऊ शकणार आहे. आणि तो प्रयत्न सगळे अधिकारी वर्ग, संचालक मंडळ सातत्यानं करत असतात. हे मुद्दामून मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. कारण की जनरल बॉडीला सगळंच सांगता येते असं नाही, सगळ्या गोष्टी पोचतात असं काही नाही आहे. ही वस्तुस्थिती आपण बघितलेली आहे. मुळात जनरल बॉडी ही सगळी माहिती देण्यासाठी असते, परंतु काय ते शक्य झालं नाही. आणि म्हणून मला वाटतं डोंगळे साहेब अशा कार्यक्रमातून वर्षातनं एकदा जे काय आपण करतो वर्षभर, म्हणजे वैरण विकासाचा कार्यक्रम असेल, वासरू संगोपनाचा कार्यक्रम असेल, वाहनपणा कमी करण्याचा कार्यक्रम असेल, ही जी आकडेवारी आपण आहे, आज डॉक्टर्स आपले या ठिकाणी जात आहेत, त्यांना टार्गेट आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत, ही सगळी माहिती लोकांच्या पर्यंत जाणं. आता ऍपच्या माध्यमातून तुम्हाला दुधाची माहिती ही त्या डेअरीमध्ये मिळण्याची व्यवस्था आपण त्या ठिकाणी मागच्या वेळी केली. हे सगळे बदल केले ते शेतकरी भिमुख बदल प्रामुख्याने या गोकुळच्या सत्तेमध्ये आल्यानंतर आपण करू शकलो.
आणि म्हणून येणाऱ्या भविष्य काळात देखील गोकुळच्या माध्यमातून 4 पैसे शेतकऱ्याला जास्तीचे कसे देता येईल. सुरेकर साहेब कायम म्हणायचे की माझा शेतकरी किंवा कुठल्याही भाषणाला ते उभारले तर शेतकऱ्याबद्दल बोलले नाहीत असं एकही भाषण मी तरी ऐकलेलं नाही. मागच्या जुन्या लोकांनी सुद्धा त्याचा अनुभव घेतला असेल. आणि म्हणून त्या कर्तृत्वान लोकांनी जे स्वप्न त्या काळामध्ये पाहिलं ते स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आज तुमच्या आमच्यावर आलेली आहे. आणि निश्चितपणे अंबाबाईच्या आशीर्वादानं ते स्वप्न आपण पूर्ण करू ही ग्वाही देतो. आज संक्रांतीच्या मनापासून शुभेच्छा या निमित्तानं देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.